महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही कशा आहात? मस्त ना? तर तुम्ही म्हणत असाल की आज काय नवीन विषय असणार आहे. तर नवीन विषय हा आहे की जे माझ्याबरोबर जे घटना झालेले आहेत त्याच्यावरचेच विषय आहे की म्हणजे नाही का, जे आता फॉर्म भरायला चालू आहे, बरेच फॉर्म भरायला चालू आहेत, त्याच्या बाबतीत माझ्या बाबतीत जी घटना झाली की तुमच्या बाबतीत झाली असेल, जरी झाली असेल तर किती तारखेला ते फॉर्म सबमिट होणार आहे, या चुक्या झालेल्या कधी किती तारखेला दुरुस्त व्हायला चालू होणार आहे त्या. तर ते मला माहीत आहे, ते मला माहिती आहे पर्यंत मी तुम्हाला पोहोचवणार आहे. आणि आमच्या इथं फारच ते बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे आवाज भरपूर येत असेल, तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल पण तिकडचा कट आवाज केलेला भरपूर येत असेल. तर तुम्ही म्हणत असाल तर काय हा विषय आहे. तर जे कुणाला नसेल समजत किंवा काय असेल, कोणाचे ॲड्रेस चेंज झाले आहेत, कोणाचे पत्ते चेंज झाले आहेत, किंवा कोणाचे फोटो चेंज झाला आहे, कोणाचा नंबरच चेंज झाला आहे, त्यासाठी ना एक तारीख डिक्लेअर केली तेव्हापासून ते फॉर्म सक्सेस होणार आहे, जसं माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. तर तुम्ही म्हणत असाल तर काय झालेलं आहे, नेमकं काय विषय आहे. तर चला मी विषय सविस्तर सांगते. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ नसेल समजलं तर पूर्णपणे बघा, तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ समजला जाईल. तर SRP फॉर्म जे आहे ती माझ्या बाबतीचा चुकलेला आहे. तर तुम्ही म्हणत असाल कसं काय चुकला. तर माझं म्हणजे मी घेऊन आले फॉर्म घेऊन आले, तिथं फोटो वेगळाच होता, ॲड्रेस वेगळाच होता आणि माझं नाव वेगळीकडेच होतं. तर मी चेक केलं, 2-3 ऑफिसला गेले, जे निवडून आलेले होते ना नगरसेवक, त्यांच्या 2-3 ऑफिसला गेले मी. तर माझ्या कुठल्याच ऑफिसला नाव नव्हतं, होतं तर वेगळीकडेच होतं. आणि गेले तर गेले तिथं, पण तिथंही चुकी झाली होती. तर तुम्ही म्हणत असाल तर काय चुकी झाली. मी गेले, मी माझा नंबर दिला, नंबर दिल्यानंतर तिथं माझ्या नावाचं सेम होतं. मग ते माझं नाव आहे म्हणलं मी घेऊन आले. तर मला काही कारणामुळे तो फॉर्म भरून देता आला नाही. एक आठवडा तो फॉर्म माझ्याकडे पेंडिंग होता. तर एक आठवड्यानंतर मॅडमचे तिथून मला कॉल यायला लागले, म्हणजे फोन यायला लागले सारखे, तुम्ही फॉर्म भरून नाही का दिला. तर म्हणजे मला तर येतच होता फॉर्म भरायला. तर मी मॅडमला काय बोलले, मॅडम मला काय फॉर्म भरायला जमत नाही आहे. तर ते काय म्हटलं, तुम्ही या घेऊन. तर त्यांच्यापाशी घेऊन जायला मला 2 दिवस लागले. पण त्याच्यात अशी मिस्टेक झाली की मी आज फॉर्म घेऊन जाणार होते त्यांच्याकडं. त्याच्या आधी मला कामावर मी होते, तेव्हा आमचा हजेरीचा टाईम झालेलं होतं. तेव्हा एका ताईंचा फोन आला. मग फोन आल्यावरती नाव सेमच होतं, जी माझं नाव आहे तिचं ती सेमच नाव होतं. अरे बाबा म्हणलं, हा तर माझा नंबर, मग ट्रू कलरला सेम नाव कसं काय दिसतंय. तर ते म्हटले तुमचं नाव काय. तर मी माझं नाव सांगितलं. मी त्यांनाही विचारलं तुमचं नाव काय. म्हणलं आदिती शिंदे. म्हणलं माझं पण नाव आदिती शिंदे. तर तुम्ही कुठं राहता. म्हणलं मी ह्या ठिकाणी राहते. म्हणलं ते म्हणले कुठं राहता. तर ते म्हणले मी पण ह्या ठिकाणी राहते. अहो म्हटलं ह्याच्यावर तर नंबर माझाच आहे. त्या म्हणल्या अहो माझा पण तीच आहे. मग मी काय केलं, त्या ताईंचं बोलणं ऐकलं, त्यांना मी सविस्तर बोलले. म्हणलं ठीक आहे मॅडम, तो फॉर्म माझ्याकडं आहे, तर मी ह्या वेळेत तुमच्यापर्यंत पोचते, तुम्ही येऊन घेऊन जा. ती म्हटले की माझ्याकडे गाडी नाही येत आहे, मी कसं येईल. तर मी काय म्हटलं, ठीक आहे तो फॉर्म माझ्याकडे ठेवते, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला फोन करा की मी तुम्हाला आणून देईल. ती म्हणले ठीक आहे. तर त्यांचं माझं बोलणं छानपैकी झालं. त्यांनी मला नीट बोलले आणि मी पण त्यांना नीट बोलले, कारण की शेवटी फॉर्मचा विषय होता आणि तो विषय चांगला हाताळणं हे आपलं कर्तव्य होतं. तर मग मी त्यांना बोलले, व्यवस्थित फोन ठेवला. मग मी काय केलं, कामावरनं येताना माझ्याच रस्त्याला येताना ते ऑफिस होतं. मग त्या ऑफिस असताना मग मी काय केलं, मी तिथे गेले ऑफिसमध्ये. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी सरांना तिथं बोलले. तर सर काय, मला ऑफिसनं सुटल्यानंतर मी येताना त्याच दिशेला ऑफिस होतं. तर मी जाऊन तिथे गेले. म्हटलं ताईंचा माझा फोन झालेलाच होता. तर म्हटलं काय मिस्टेक आहे नक्की जाऊन बघावे. तर मी ऑफिसला गेले, तिथं गेले, सरांना भेटले. ते म्हटलं की मॅडम 449चा बेंच नंबर कुठला आहे. तर तिथं मी गेले. त्या मॅडम म्हटल्या हे तर तुमचंच आहे. अहो म्हटलं सर हा माझा आहे, हे मला माहीत आहे, फक्त नाव माझं आहे, पण फोटो ॲड्रेस सर्व चेंज आहे. तर ते काय म्हटले, ठीक आहे तुम्ही तुमचा नंबर द्या. आणि त्या पण लेडीजचा समोर मी पण त्यांना पण बोलणं करून दिलं फोनवर, त्यांनाही फोन लावला मी, कारण की नको प्रॉब्लेम व्हायला आपल्यामुळं. कोण आमच्या दोघीचं बोलणं झालं, त्यांनी आमच्या दोघीचाही नंबर घेतला आणि त्या फॉर्मवर लिहून घेतला. म्हणले मीच सुपरवायझर आहे, ह्याची माहिती माझ्याकडंच आहे. तर मी त्यांच्याशी सविस्तर बोलले
आणि मी सगळं त्यांना डिटेल्स देऊन मी घरी निघून आले. तर घरी निघून आल्यानंतर मग मला काही 2 दिवस काय जाता आलं नाही. ती म्हटल्या की 2 दिवस वाट बघा फोनची, तुम्हाला येत आहे का, त्यानंतर मग तुम्ही मॅडमला फोन करा. तर मी मॅडमला 2 ते 3 दिवसानंतर मी फोन केला. मॅडम म्हटलं अहो किती वाजेपर्यंत ऑफिस चालू आहे. ते म्हणले की ऑफिस चालू आहे, तुम्ही या 5 वाजेपर्यंत. तर पहिल्या दिवशी फोन केला, मला काय जमलं नाही. तर दुसऱ्या दिवशी मी गेले तिथं. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मग त्यांनी सांगायचं ना, बरं अशा असे प्रॉब्लेम आहे, ते कधीच फोनवर मिस्टेक झालेला आहे, तुम्ही कशाला येता. तर त्यांनी मला अक्षरशः तिथं बोलवून घेतलं. म्हणजे माझ्या एका कामासाठी 4 ते 5 राऊंड झाले, पण काम काय सक्सेस झालेलंच नाही. माझं SRP फॉर्म भरलाच गेला नाही. तर मी जाऊन गेले तिथं, बोलले म्हणलं सर तुम्ही का असं केलं. तुम्हाला माहीत होतं ना की एक ॲड्रेसचा आहे, फक्त नंबर वेगळे आहेत, इफेक्ट नंबर बोलतात त्याला, ते नंबर वेगवेगळे आहेत, सेमच आलेले आहेत. मग त्याच्यावर तुम्हीच सल्ला काढायला पाहिजे होते, फोन करून सांगायचं होतं ना. बरं तुम्हाला तुमच्याच्याने प्रॉब्लेम नव्हता सॉल्व करायचा, तर मी फोन करत त्यावेळेला तर सांगायचं की मॅडम तुम्ही का नका येऊ, ते काय तुमचा नव्हता की ते दुसऱ्याचाच होता आणि दोघीचे चुकून एकच नंबर आले आहेत, नावं पण सेमच आलेले आहेत. तर मग मी तिथं गेल्यानंतर मी म्हटलं सर काय झालं. मॅडमकडे गेले तर कुठल्या मॅडम आपल्याला काय माहिती, कधी काय आपण समोर बघितलेलंच नव्हतं की ही मॅडम आहे म्हणून. तर मी कॉल केला तर ते काय समजलं नाही. मग मी फॉर्मवर नाव वाचलं. नाव वाचल्यानंतर म्हटलं ह्या मॅडम कुठं आहे त्या. मग त्या म्हणल्या ही काय. हो म्हटलं मॅडम तुमच्याकडे फॉर्म नेलता, ती मी रिटर्न आणून दिला आहे, त्या चुकी झालेली आहे. म्हणले हो काय, ही सर बसल्या. मग त्या सरांकडे गेले तर ते काय मला म्हणले माहिती आहे का, अहो ताई तुमच्या दोघीचा जर इफेक्ट नंबर जर जॉईंट होत असेल तर त्यांचाच फॉर्म होता, मग मला कशाला तुम्ही फिरवलं नाचवलं. मी काय मोकळी होते का. हां, वेळात वेळ काढून जाणं, घरातलं काम सोडून कामावरून येऊन घरातलं कामावरून मग आपण कुठं जायचं ते वेळ देत असतो. ते म्हणले असं करा, आता ऐका की जे फॉर्म राहिलेले आहेत भरायचे किंवा कोणाची चुकी, कोणाचे ॲड्रेस झालेले मिस्टेक झालेले, त्यांच्यासाठी आता मी तारीख सांगणार आहे, तुम्ही नीट ध्यान देऊन ऐका. तर त्यांनी मला काय म्हटले की आता काय तुमचा फॉर्म भरला जाणार नाही. तर म्हणलं ठीक आहे, मग काय करायचं. तर असं करा की तुमचा फॉर्म आता नाही होणार, कारण की जे चुकी झाली, जे इफेक्ट नंबर चुकला आहे, कोणाचा ॲड्रेस चुकला आहे, कोणाचा फोटो चुकला आहे, त्यांची तारीख 15 तारखेनंतर, म्हणजे ह्या महिन्याच्या 15 तारखेनंतर तो फॉर्म भरला जाणार आहे. तर कुणी धावपळ करू नका, कुणी इकडं तिकडं करू नका, कारण की 15 तारखेनंतर जी मिस्टेक झालेली आहे त्याचे फॉर्म त्या दिवशी भरले जाणार आहे, म्हणजेच 15 तारखेला भरले जाणार आहे. तर कुणी कुठंही धावपळ करू नका, काहीही करू नका, कारण की 15 तारखेनंतर जी मिस्टेक झालेली आहे, जे काय प्रॉब्लेम झालेले आहेत त्यांचे फॉर्म 15 तारखेनंतरच सबमिट होणार आहेत. तर कुणी धावपळ करू नका, काहीही करू नका, तुम्ही बिनकामाचं जाऊन एरजऱ्या काही करू नका, कारण की 15 तारखेनंतरच जे मिस्टेक झालेली फॉर्म आहे SRPचा ती 15 तारखेनंतर भरणार आहे. तर मग माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जे माझ्याबरोबर म्हणजे प्रॉब्लेम झालेले होते, म्हणजेच मी अनुभव घेतलेला होता त्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की मला माहीत होतं की माझ्याबरोबर ह्या घटना झालेल्या आहेत, म्हणून मी तुमच्यापर्यंत मला वाटलं की पोचवावं, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचले जातील. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये काय विषय असणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. चला मग बाय.